हरिओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशनमध्ये मी आशुतोष स्वागत करतो. नेहमीच्या प्रार्थनेने आपण सेशनची सुरुवात करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. ओम. हरिओम. मनाच्या श्लोकांवर आपण दर शनिवारी थोडं थोडं चिंतन करत होतो. ते चालूच राहील, परंतु आज त्याच्यामध्ये अगदी ध्यानाशी कोर असणारा एक भगवद्गीतेतला श्लोक, त्याविषयी आपण थोडंसं स्वामी माधवानंद म्हणजे माझे सद्गुरू यांनी लिहिलेल्या ध्यानयोग प्रक्रिया या पुस्तकामधला काही भाग आपण वाचून आज ध्यानाला बसूया. श्लोक असा आहे, तत्र एकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रियाः उपविश्यासने युञ्जात योगम आत्मविशुद्धये. 6वा अध्याय 12वा श्लोक. भावार्थ गीतेमध्ये या श्लोकाचं वर्णन असं आलंय, तिथे आसनी स्वस्थ बैसुनी करुनी एकाग्र मन विनम्र भावे हृदय स्मरावे श्री सद्गुरूचे चरण. चित्त आणि ती इंद्रिये तशी विषयांतून काढून योग साधने निमग्न व्हावे आत्मशुद्धी लक्षून. या आधीचा जो श्लोक आहे 11वा, त्या श्लोकात पवित्र जागी आसन घालावं, ते जास्त उंच किंवा सखल असू नये असं सगळं सांगितलं. आता या श्लोकात मन एकाग्र करून त्या आसनावर बसून ध्यानयोगाचा अभ्यास करायला हवा हे सांगितलंय. बसण्यापूर्वीच मनामध्ये योगाचं उद्दिष्ट चांगलं पक्क धरायला हवं. दुसरीच कुठली तरी मानसिकता घेऊन आसनावर बसू नये, कारण त्यातून बाहेर पडण्यात उगाचच वेळ जातो. म्हणून ध्यानासंबंधीच्या वृत्ती अर्थात धारणा डोक्यात धरूनच त्या आसनावर बसावं. आता बसावं कसं हे या पुढच्या श्लोकात सांगितलं, पण बसूनच ध्यान करायचंय हे मात्र गीतेने इथे निश्चित केलेलं आहे. कित्येक लोकांच्या मनात असा विचार येतो की आडवं पडून ध्यान केलं तर चालेल का. काही योगी महापुरुषांच्या चरित्रामध्ये ते 2-2, 3-3 दिवस योगस्थितीत आडवे झोपल्यासारखे असायचे असं वर्णन आलेलं दिसतं. पण गीतेनं इथं बसूनच ध्यान करायला सांगितलंय आसनात. उपविश्यासने असं पद आलेलं आहे, त्यावरून ते स्पष्ट होतं. कोणी योगसिद्ध महात्मा देखील पडून ध्यान करण्याचा उपदेश साधकांना करत नाही. योगसिद्ध आत्मज्ञानी पुरुषाने स्वतःने काय करावं हे ज्याचं ते ठरवतील, पण साधकाने काय करावं हे गीतेनं सांगितले आणि तेच आपण स्वीकारलं पाहिजे. यतचित्तेंद्रिय क्रिया म्हणजे चित्त आणि इंद्रिय यांची क्रिया नियंत्रित करून, आणि मन एकाग्रम कृत्वा मन एकाग्र करून ध्यानाला सुरुवात करावी. चित्त नियंत्रित करणे म्हणजे चित्तावर उठणाऱ्या वृत्ती नियंत्रित करणे. ध्यानयोगात काय करायचंय हे प्रथम आपण विचारांनी समजून घेतलं पाहिजे. बैठकीवर विशिष्ट आसन घालून सरळ बसल्यानंतर डोळे मिटून मस्तकात भ्रूमध्यभाशी अवधान केंद्रित करायचं. वृत्तींचा उगम होतच राहतो,
त्यापैकी काही वृत्ती आपण जी ध्यान प्रक्रिया करत असतो किंवा करणार असतो त्या संबंधी असतात. ज्या ध्यान मंत्राचं आपण आलंबन घेतोय, म्हणजेच पुन्हा पुन्हा ज्याचं स्मरण करतोय, तो मंत्रही तेव्हा स्फुरण पावत असतो. हे मंत्र स्फुरण आणि ध्यान प्रक्रियेच्या वृत्ती एवढंच चित्तावर राहील आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या बाकीच्या वृत्ती काढून टाकल्या जातील, हा योग साधनेत करण्याचा पहिला भाग आहे. हे समजून घ्यायला हवं. गीतेने ध्यान मंत्राचा उल्लेख केलेला नाही, पण ध्यान मंत्राचे किंवा नामाचं स्मरण करणं हे एकाग्रतेसाठी फारच उपयुक्त असतं. त्यातून गुरूंनी मंत्र किंवा नाम दिलं असेल तर त्याचं स्मरण अवश्य करावं. कोणतीच वृत्ती मनावर नाही आणि मन केवळ आत्मस्वरूपी स्थित आहे, या अवस्थेकडे आपल्याला जायचंय. पण हे एकदम होत नाही. त्यासाठी प्रथम चित्तात उठणाऱ्या सगळ्या वृत्तींपैकी प्रक्रियेसंबंधी वृत्ती राहू दिल्या जातील असं ठरवण्याने चित्त या प्रक्रियेला विरोध करत नाही. एकही विचारवृत्ती चालणार नाही असं ठरवलं आणि एकदम तसा प्रयत्न करू लागलो तर ते चित्ताच्या सतत वृत्ती निर्माण करण्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं आणि एक आंतरिकच विरोध निर्माण होतो. आता तसं होऊ नये म्हणून चित्ताला थोडं अंजारून गोंजारून घ्यावं लागतं, ते सुद्धा चित्तातल्याच विवेक वृत्तीचा आधार घेऊन. मी ध्यान सिद्ध करणारच आहे या निश्चयाने. ज्ञानेश्वर महाराजांनी याला एक सुंदर भावनिक आधार दिला. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला, चालण्याची प्रेरणा दिली, त्या सद्गुरूंचे कृतज्ञता आणि पूज्य प्रेमभावासहित स्मरण करण्यानं मनाची एकाग्रता सहज होऊ लागते. इथे केवळ विवेकाची छडी न चालवत बसता भावनेचा हात फिरवल्याने मन मोहरून येतं. त्याचा परिणाम काय होतो हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विक भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे. मी हेच करीन, हे करणार नाही, अशा प्रकारचा मोडण्यास कठीण असा जो अहंकार असतो, तो सद्गुरूंच्या स्मरणाने विरून जातो. अंतःकरण सात्विकतेनं सबाह्य भरून जातं, म्हणजे बाह्य शरीरही साधनेला अनुकूल होत जातं. महाराज पुढे म्हणतात, विषयांच्या विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. कसमस म्हणजे उगीचच हालचाल करण्याची प्रवृत्ती, एक प्रकारे चंचलत्वच. मन अनेक वृत्तींनी व्यापलेलं असतं, जसं एखादं मोठं कापड विस्तारून ठेवलेलं असावं तसं. पण ते आवरताना त्याची लहान घडी करता येते आणि पुरेशी लहान घडी करून ते कपाटात ठेवता येतं. महाराज म्हणतात, मनाच्या वृत्तींचा पसारा आवरून त्याची लहान घडी करून जणू काही हृदयात म्हणजे हृदयाकाशीच्या अर्थात चिदाकाशाच्या कपाटात ठेवली जाते. म्हणजे इथे या जागी भ्रूमध्य, कपाळाचं मध्य ते मस्तकाचं मध्य, याच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला हृदयाकाश किंवा चिदाकाश असं म्हणतात. अशा स्थितीत आत्मतत्वाशी आपलं ऐक्य आहे हे सहजच जाणवतं. त्या बोधानेच आसनावर बसावं. इथून आत्मानुभवाचा प्रांत सुरू होतो. प्रवृत्ती मागे पडते आणि समाधी अलीकडे येते. ज्ञानेश्वर महाराजांचं हे विवरण वाचल्यानंतर असं वाटतं की हे फारच झटकन होतंय. पण योग साधकांचा असा अनुभव असतो की कित्येकदा बराच काळ गेला तरी ही एकाग्रता मात्र होत नाही. एकदा गोंदवलेकर महाराजांचा एक भक्त त्यांना म्हणाला की महाराज, साधनेमध्ये एकाग्रता येत नाही. महाराज त्याला म्हणाले, हे बघ, एकाने आंब्याचं झाड लावण्यासाठी एक कोय जमिनीत पुरली. तिला तो रोज पाणी घालू लागला. काही दिवसांनी तिच्यातून अंकुर बाहेर आला. तसतशी तो त्याची जास्त काळजी घेऊ लागला. त्याचं रोप आलं, झाड झालं, त्याला मोहर आला, फळं लागली, फळं पाडायला लागली म्हणजे पिकू लागली. आता थोड्याच दिवसात ते पिकून आंबा होणार. अशा रीतीने फळ पाडायला येणं म्हणजे एकाग्रता साधणं. साधनेत एकाग्रतेची पायरी एवढी वर आहे, ती सुरुवातीलाच कशी साधणार? सातत्याने मनःपूर्वक प्रयत्न करत राहावे, म्हणजे राम कृपा करेल. आता साधनेची ही किती प्रगत अवस्था आहे हे या उदाहरणावरून लक्षात येतं. सुरुवातीपासूनच एकाग्रतेसाठीच प्रयत्न करायचा असतो.
अगदी शेवटपर्यंत तो करतच राहावा लागतो. हळूहळू ती एकाग्रता झटकन साधू लागते. या श्लोकामध्ये त्या आसनावर बसून मन एकाग्र करून असं जरी म्हणलं असलं तरी ती सावकाश होत जाणारी प्रक्रिया आहे. चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रिया ध्यानासाठी नियंत्रित करणं, मन एकाग्र करणं म्हणजे एकाच ध्येयावरती चित्त केंद्रित करणं, या दोन्ही गोष्टी एकाच प्रक्रियेची दोन अंग आहेत. इंद्रिय क्रिया नियंत्रित करायच्या म्हणजे काय करायचं, तर ध्यान करताना स्थिर आसन घालून बसायचं. त्यात उगीच हालचाल करायची नाही. मध्येच डोळे उघडून इकडे तिकडे बघणे, काही ध्वनी कानावर आला तर तिकडे लक्ष न देणे, उदबत्ती वगैरे लावलेली असेल तर त्या सुगंधाचा आस्वाद घेत न बसणे, उगीच मान हलवणे, खांदे वरखाली करणे, पायांची हालचाल न करणे म्हणजे इंद्रिय क्रियांचं नियंत्रण. हे सगळं मन, बुद्धी आणि चित्त यांनीच खरं तर नियंत्रित करायचं असतं. अंतःकरणातली निश्चयात्मक वृत्ती या सगळ्या इंद्रिय क्रियांचं नियंत्रण करू शकते. मात्र आसन यथायोग्य घातलं गेलं पाहिजे. नाहीतर चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे शरीराचा काही भाग दुखायलाच लागेल, तर त्याकडे मात्र दुर्लक्ष नाही करता येणार. त्यासंबंधी वृत्ती उठत राहतीलच. आसनासंबंधीच्या भागाचं विवरण याच्या पुढच्या श्लोकात आणखीन विस्तृतपणाने आलंय. आसन यथायोग्य घातलेलं असेल तरी उगीच हालचाल करावीशी वाटते, ती थांबवावी. निश्चयात्मक बुद्धीने इंद्रिय नियंत्रित करून स्थिरता साधते. चित्ताच्या क्रिया म्हणजे अनावश्यक गोष्टींचा विचार करणे, पाठीमागचंच काहीतरी आठवत राहणे किंवा पुढचा विचार करणे. आपण जे जे काही दृश्य पाहू त्या त्या संबंधाने वृत्ती उठतात, म्हणून ध्यान करताना डोळे बंद करणे. पण डोळे जरी बंद केले तरी कानांनी ऐकू येणाऱ्या ध्वनींनुसार वृत्ती उठत राहतातच. अतिशय शांत वेळ, जागा हे सगळं पाहून बसलो तरी मनामध्ये पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींच्या स्मृतींचं मोठं भांडार असतं. त्यातूनच या वृत्ती खरं तर निर्माण होत राहतात. आणि ज्यावर लक्ष केंद्रित करायचं असं ठरवलंय तो विषयच मनातून निघून जाऊन तत्संबंधी नसलेल्या कित्येक वृत्ती मनात उठून एकाग्रता होऊ देत नाहीत. मनावर उठणाऱ्या वृत्तींच्या विक्षेपाने चित्ताची एकाग्रता न होणे हा योग साधनेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणून हे मी ध्यानाच्या वेळी करणार नाही असं ठरवून या सगळ्या गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. आणि त्याबरोबरच ध्येयावर चित्ताचं अवधान राखण्याचाही निश्चय करून तसा प्रयत्न करावा लागतो, तरच ती एकाग्रता साधते. एकाग्र याचा अर्थ ज्याला एकच टोक आहे असं. चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करणं, या एकाच ध्येयाच्या दिशेनं सगळ्या वृत्तींचा आणि कृतींचा प्रवाह सतत राहणं म्हणजे योगातली एकाग्रता. एका बाजूला चित्त, इंद्रिय यांच्या क्रिया थोपवणं आणि त्याच वेळेला चित्ताचं अवधान स्ववर म्हणजे आत्मस्वरूपावर राखून ठेवण्याचा प्रयत्न करणं, अशी ही प्रक्रिया आहे. यामुळे चित्तवृत्ती फक्त ध्यान प्रक्रियेशी आणि आत्मस्वरूपी राहणे या ध्येयाशीच संबंधित राहतील. ध्यानाच्या सुरुवातीपासूनच चित्त आणि इंद्रिय क्रिया नियंत्रित करणं आणि ध्येयावर एकाग्रता साधणं हा आंतरिक प्रयत्न करतच राहावा लागतो. तरच ध्यानाच्या पुढच्या सूक्ष्म अवस्थेत जाता येतं. असं जर का नाही झालं तर नुसतंच डोळे मिटून बसायचं, ध्यानमंत्राचं स्मरण चालू ठेवायचं आणि ध्यानाबरोबर इतर वृत्ती उठत राहतील, एवढाच ध्यानाचा अनुभव येतो आणि विशेष अशी काही प्रगती होत नाही. असं होऊ नये म्हणून ध्यान लागण्यासाठी काय काय दक्षता घ्यायला हवी हे ध्यान प्रक्रियेच्या विवरणात गीता सुरुवातीपासून आणि प्राधान्याने सांगते आहे. याचा उद्देश काय हे श्लोकाच्या अखेर सांगितलंय. आत्मविशुद्धये योगम युंजात. ध्यानयोग प्रक्रियेचा उद्देश चित्ताची स्थिती विशुद्ध करणे हा आहे. विशुद्ध याचा अर्थ विशेषत्वाने शुद्ध. शुद्ध अंतःकरणामध्ये केवळ चांगल्या वृत्ती असतात, इतरांबद्दल वाईट भाव असत नाही. पण विशुद्ध अंतःकरण जवळपास मोकळच असतं. त्या अंतःकरणात व्यवहारातील प्राप्त प्रसंगानुसार त्यापुरत्या मर्यादित आणि चांगल्याच वृत्ती असतात. पण विशेष म्हणजे हे अंतःकरण ईश्वर भावाने किंवा आत्मभावाने परिपूर्ण व्यापून गेलेलं असतं. त्यात योगज्ञानातून आलेली शांती आणि भक्तिप्रेम असतं. असं अंतःकरण पूर्णपणाने विकाररहित असतं.
आणि त्यात अज्ञानाच्या अंधकाराचा लेशही नसतो. अहंकाराचं नावच नसतं. त्यात जगाबद्दल आत्मीयता असते. ज्ञान धारण करण्यासाठी आणि ते स्थिर होण्यासाठी अंतःकरणाची भूमी नुसती शुद्ध नव्हे तर विशुद्ध असणं आवश्यक असतं. योग प्रक्रियेने चित्त परमात्म्याच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या अस्तित्व भावामध्ये सतत ठेवत राहण्याने त्या अंतःकरणात ही विशुद्धता हळूहळू विकसित होत जाते आणि पुढे त्या विशुद्धतेची परिपूर्ण स्थिती निर्माण होते. ध्यानयोगाने चित्तात आत्मभाव सतत स्फुरत राहील अशी स्थिती कालांतराने निर्माण होते. व्यवहारकाली ईश्वर स्मरण करणे आणि आत्मस्फुरणावर अधिकाधिक काळ राहणे हे साधता येऊ लागलं की चित्त विशुद्धतेकडे चाललं आहे असं समजावं. अशा अंतःकरणाच्या व्यक्तीचा जगताशी होणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्या सगळ्या प्रसंगांच्या मध्ये आत्मीयतेसहितच अतिशय सौम्य, मार्दवपूर्ण आणि प्रेमपूर्ण असा संबंध असतो. त्या संघर्षमय नसतात. विशुद्ध अंतःकरण हे परमात्म्यात भक्ती योग ज्ञानाने तादात्म्य पावलेलं असतं. ईश्वर स्मरण व ध्यानयोगाने अशा सगळ्या अवस्थांचा हळूहळू विकास होत जातो. एकांतात बसून मन एकाग्र करून चित्त इंद्रिय यांच्या क्रियांचं नियंत्रण करून ध्यान योग प्रक्रिया साधता साधता चित्त आत्मस्वरूपाशी युक्त होऊ लागतं आणि विशुद्ध होत जातं. योगाचा उद्देश चित्त विशुद्ध करणं हाच आहे. इथे आत्म म्हणजे अंतःकरण. जसं तरंगरहित विशुद्ध जळामध्ये सूर्याचं प्रतिबिंब सहज आणि स्पष्ट पडावं तसं विशुद्ध अंतःकरणामध्ये परम आत्मतत्व सहज प्रतिबिंबित होतं. अंतःकरणाची विशुद्धी हेच योगाचं उद्दिष्ट आहे असं इथे सांगितलंय. आत्मतत्व हा साधण्याचा विषय नाही, ते प्रत्येकात स्वयंसिद्धच आहे. योग साधनेने चित्तातल्या अज्ञानाचं आवरण विरळ होत जाऊन ते शुद्ध होत जातं. आता पुढच्या श्लोकात ध्यान प्रक्रियेसाठी शरीराचं आसन कसं घालावं हे सांगितलं जाणार आहे. ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम. आपण दर शनिवारी ध्यान कसं करावं याबद्दल थोडीशी उजळणी आणि त्यानंतर प्रॅक्टिस असं करत असतो. त्यानुसार आता 3 वेळा ओंकार करून आपण 10 मिनिटं शांत बसून स्ववरती अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया. हरिओम. तत्सत.